वतुः उद्धर्तुं भवसागरे निपतितान् जीवान् सदा दुःखितान् दद्रेयो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्तिपरां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पान्तकृतो येन स देवश्रीचक्रधर शरणं अनन्तनिशं पान्तु माम् अनन्तनिशं पान्तु माम् सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभाव पंथी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथाबद्दलचे ज्ञान ऐकत आहोत. आज आपला विषय आहे प्रत्येक नामधारकास महानुभाव पंथाचे प्राथमिक ज्ञान असावे. म्हणजे महानुभाव पंथामध्ये उपदेश घेतल्यानंतर गुरु केल्यानंतर त्याचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. कारण ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही पंथाची जाणीव होत नाही. तसं महानुभाव पंथामध्ये सुद्धा त्या पंथाचं ज्ञान असल्याशिवाय आपल्याला त्या पंथामध्ये प्रगती होत नाही. म्हणून अनंत ब्रह्मांड नायक विश्वनियंता परमेश्वराला शरण जाऊन त्याची अनन्य भक्ती साधायला पाहिजे. कारण परमपिता परमेश्वर तो परमेश्वर प्रिय भक्त बनवण्यासाठी महानुभाव पंथाचे गृहस्थ आश्रमी आहेत त्यांना विधिनिषेधाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न करणे. कारण परमेश्वराने आपल्याला जे काही सृष्टीची निर्मिती केली आहे आणि त्यामध्ये मनुष्य देह दिला आहे आणि मनुष्य देह दिल्यानंतर त्यांना ज्ञान व्हावं म्हणून परमेश्वराचा प्रयत्नही चालू आहे. म्हणून परमेश्वराला प्रिय भक्त हा जीव कसा बनेल याच्यासाठी परमेश्वर काय करतात तर निषेधाचं सुद्धा ज्ञान देतात. आणि त्यामध्ये महानुभाव पंथामध्ये उपदेश घेतल्यानंतर त्याचं ज्ञान असणं आपल्याला फार आवश्यक आहे. यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक जो नूतन नामधारक आहे उपदेशी आहे त्याला महानुभाव पंथाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. का त्याला जर प्राथमिक ज्ञान उपदेश घेतल्यानंतर जर त्याला पुढं काही नियम माहीत नाही विधिनिषेध माहीत नाही त्याच्यामुळं तो भरकटून जाईल. कारण जेणेकरून नामधारक जो आहे हा परमेश्वराचा भक्तच बनला पाहिजे यासाठी त्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणून परमेश्वराने काय केलं की सृष्टीमध्ये या जन्मामध्ये आपल्याला घातलं. याचा विसर पडलेला आहे. म्हणजे माणूस जन्माला आला की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर याला विसर पडून जातो की माझे असे जन्म झालेले आहेत आणि परमेश्वराने सृष्टी का निर्माण केलेली आहे याचं त्याला अज्ञान असतं. आणि अज्ञान असल्यानंतर जर त्याला महानुभाव पंथामध्ये त्याचा योग आला आणि त्याने जर उपदेश घेतला तर त्याला त्याचं ज्ञान नसतं. मग जर मानव प्राणी परमेश्वरास विसरून असा जर भौतिक सुखामागे जर पडत राहिला तर अनेक युगी असाच जन्म मरणाला तो कारण होऊन काय होईल असाच भौतिक सुखामध्ये पडत राहील. आणि त्याला ज्ञान नसल्यामुळे काय होते भौतिक सुखाच्या मागं लागून जातो आणि भौतिक सुखाच्या मागं लागल्यामुळं परमेश्वराची भक्ती त्याच्याकडून होत नाही. म्हणून मानवाने काय करायला पाहिजे तर आपले आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण स्वतःचं परीक्षण करायचं आहे की आपण परमेश्वर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल जन्ममरण बंद करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण कसं करावं लागेल ते आत्मपरीक्षण होणे गरजेचं आहे. म्हणून आपणास हा मानव देह केवळ भौतिक सुखासाठी दिलेला नाही. जो मनुष्य देह भेटलेला आहे हा काही उपभोगण्यासाठी भौतिक सुखसोयीसाठी काही दिलेला नाही. तर त्याच ठिकाणी प्रपंच करत असताना परमेश्वराची भक्ती कशी केली गेली पाहिजे आणि आपलं आत्म्या कल्याणाचं ज्ञान कसं मिळवायला पाहिजे त्या मिळवण्यासाठी हा जन्म दिलेला आहे. म्हणून महानुभाव पंथात लोक काय करतात की देवी देवतांची भक्ती का करत नाही व देवळात का जात नाही आणि त्याची पूजा का करीत नाही त्यांचा प्रसाद का खात नाही सुतक काळाच्या त्या घरचे अन्न पाणी का घेत नाही लग्न कार्यात देवताविधीचे का खात नाही महानुभाव पंथीय लोकांना मृत्यूनंतर त्यांना जाणण्याऐवजी जमिनीत का पुरतात इत्यादी प्राथमिक ज्ञानसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. म्हणून हा मनुष्य जन्म दिलेला आहे. हा मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला जर उपदेश घडला असेल महानुभाव पंथात प्रवेश मिळाला असेल तर त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला प्राथमिक ज्ञान आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्राथमिक ज्ञान पाहिजे. आणि उपदेश घेतल्यानंतर गुरुनिमित्त जे आपले असतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय काय करावं कसं करावं त्यांनी कोणता विधी आपल्याला सांगितलेला आहे याचंही आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणून उपदेशीची दिनचर्या कशी असावी त्याची दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रपंच करत असताना त्याने आपलं आध्यात्मिक कार्यसुद्धा कसं करायला पाहिजे हे सुद्धा त्याला ज्ञान असायला पाहिजे. कमीत कमी सकाळी उठून त्याने काय करायला पाहिजे एक प्रहर स्मरण करायला पाहिजे. म्हणजे दिवसाची सुरुवात ईश्वर स्मरणानेच करायला पाहिजे त्याची त्याला ज्ञान असायला पाहिजे.
आणि नित्यनियमाने रोज प्रातःकाळी देवपूजा कशी करावी याचेही ज्ञान पाहिजे. त्यानंतर तिन्ही पूजा अवसर विधीनुसार कसा करावा याचेही ज्ञान त्याला असायला पाहिजे. देवपूजा अवसर झाल्यानंतर परस्परांना दंडवत का करावा याचं महत्त्व काय आहे दंडवताचं याचंही त्याला ज्ञान पाहिजे. घरातील मुलामुलींवर परधर्माचे संस्कार कसे टाकावे याचेही त्याला ज्ञान पाहिजे. व्रत वैकल्प उपास वगैरे इत्यादी जी क्रिया आहेत ती परमेश्वर साधकाने का करू नये याचेही त्याला ज्ञान पाहिजे. परमेश्वराला उपहार कसा दाखवावा, स्वयंपाक केल्यानंतर परमेश्वराच्या जे स्वयंपाक केला आहे ते ईश्वराच्या विशेषासमोर घेऊन तो उपहार कसा दाखवावा, कोणत्या पद्धतीने दाखवावा, त्या ठिकाणी नम्रभाव कसा पाहिजे, त्याची लीळा माहीत पाहिजे, असंही त्याला ज्ञान असावं, याचेही त्याला ज्ञान पाहिजे. असे ज्ञान कसे प्राप्त करावे, मग असं ज्ञान कोणाजवळ मिळेल? ते आपण उपदेश घेतल्यानंतर आपल्याला लगेच मिळून जाईल का? नाही. तर कोणाजवळ घ्यावं? तर ते ज्ञानीयाकडून घ्यावं लागेल. म्हणजे आपले गुरुनिमित्त असतात, जे ज्ञानी असतात ते आपल्याला हे ज्ञान देतील. आपल्याला जर ज्ञान नसेल आपण परमेश्वराचे जे काही चतुर साधन आहेत त्यांच्यापैकी जे काही भिक्षुक आहेत, परमेश्वराचे जे काही साधू संत आहेत, मंत आहेत, अधिकरण आहेत, यांच्याजवळ आपल्याला जावं लागेल. म्हणून या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी कोणाजवळ जावं तर हे सांगत असताना श्रीकृष्ण महाराजसुद्धा अर्जुनाला सांगतात. ज्यावेळेस अर्जुनाने प्रश्न केला की जे काही आध्यात्मिक ज्ञान आहे, आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, म्हणून श्रीकृष्ण महाराजसुद्धा सांगतात की अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर 34 काय म्हणतात? तत्विधी प्रणिपातेन परिप्रेष्णेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शन. म्हणजे काय म्हणतात ते की तत्विधी प्रणिपातेन परिप्रेष्णेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. म्हणजे जे काही असे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते ज्ञान तू तत्व जाणणाऱ्या ज्ञानी याजवळ जावं लागेल. म्हणजे जे काही आध्यात्मिक ज्ञान त्यांच्याकडं आहे, जे आपल्याला आत्मकल्याण आपले करू शकतात, आपल्याला या प्रपंचामध्ये कसं जगावं, कसं राहावं, परमेश्वर भक्ती कशी करता येईल याचंसुद्धा ज्ञान आपल्याला जे देतात त्यांच्याकडं जावं. आणि त्यांना तिथे गेल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करावा, त्यांना नम्रता करावी आणि त्यांच्याजवळ नम्र बुद्धीने आपण राहावं. जास्त बडबड करू नये, त्यांचं मन दुखेल असं बोलू नये, वागू नये, नम्रतेने खाली बसावं, डोक्यावर टोपी घ्यावी, 2 दंडवत टाकावे आणि नंतर त्यांची इच्छा पाहून त्यांना एक शब्द टाकावा आणि त्यांची सेवा करावी. त्यांना काय लागत असेल नसेल त्यांची ती प्रसन्नता आपल्याला मिळवावं लागेल. आणि सेवा करून निष्काम भावनेने आणि कोणताही हेतू न धरता, म्हणजे मनात भाव न धरता, असं भावनेने जिज्ञासा दाखवायला पाहिजे की याला खरंच उत्साह आहे, हा शिष्य खरंच चांगला आहे, नम्रतेने बसतो, उठतो, वागतो, त्या गुरुची प्रसन्नता निर्माण होईल. आणि ते दाखवल्यानंतर ते तत्वदर्शी जे ज्ञानी पुरुष आहेत ते तुला माझ्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील असं श्रीकृष्ण महाराजांना सांगतात. म्हणून आपल्यालासुद्धा असं ज्ञानीपुरुषाची पाहावं लागेल. आणि ज्ञानीपुरुषाची ओळख केल्यानंतर त्या ज्ञानीपुरुषाजवळ नम्रतेने आपल्याला त्यांची भेट घेऊन आपल्याला त्यांच्या नम्रतेने आपण खाली बसावं लागेल. त्यांच्याकडे पाय न करता ते पद्मासन वगैरे जे काही आहे तशा प्रकारे आपण बसायला पाहिजे, गरुडासनाने बसायला पाहिजे. आणि त्यानंतर तिथं त्यांना डोक्यावर टोपी घेऊन नम्रतेने विचार करून त्यांच्याकडून त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. आणि त्यांची प्रसन्नता पाहून त्यांना विचारायचं आणि ते प्रसन्नतेने आपल्यावर जे प्रसन्न असले, आपल्या विधीवर प्रसन्न झाले की ते पुरुष आपल्याला ज्ञान देणार हे नक्की आहे. आणि त्या ज्ञान घेतल्यानंतर आपलं सार्थक होणार, कल्याण होणार. म्हणून आपलं जीवनाचं सोनं करायचं असेल, आपण जर उपदेश घेतला असेल तर उपदेश घेतल्यानंतर आपलं जर जीवनाचं आत्मकल्याण करायचं असेल, परमेश्वर प्राप्त करायचे असेल, जन्ममरणापासून आपल्याला स्वतःला सोडून घ्यायचं असेल, या जगाच्या धावपळीमधून आपण संसारामध्ये असून आपण वेळ काढून आपण परमेश्वराचं ज्ञान आपण केलं गेलं पाहिजे. साधू संतांची भेट गेली पाहिजे. जर साधू संत आपल्या घरी आले तर त्यांच्याकडून आपण ज्ञान ग्रहण करायला पाहिजे. आणि ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर आत्मसात करून आपण 100% ते आचरण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं ज्ञान ऐकून सोडून देणंही नाही, तेही काही कामाचं नाही. तर ज्ञान ऐकणं आणि ते अंतःकरणात उतरवणं गुरुचं ऐकलेलं आणि तसं प्रत्यक्ष आचरणामध्ये कृतीमध्ये आणणं याला फार महत्त्व आहे. नाहीतर असे ज्ञान आपण भरपूर ऐकतो आणि ते ज्ञान ऐकल्यानंतर इकडं ऐकतो तिकडं सोडून देतो आणि त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तसं करायचं नाही. तर ज्ञान घेतल्यानंतर
ते ज्ञानामध्ये काय काय सांगितलेलं आहे, त्या गुरुजनांनी काय काय सांगितलं, परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते सांगितलं. तशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते गुरु सांगतात. तशा प्रकारे आपण आचरण 100% करायला पाहिजे. आपल्या आत्म्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्येक जे नामधारक आहेत ते महानुभाव पंथाचे जे ज्ञानधारक आहेत, उपदेशी आहेत, ज्यांनी गुरु केला आहे, त्यांना प्राथमिक ज्ञान असणे फार आवश्यक आहे. तर अशा या ठिकाणी हा आपला विषय होता की प्राथमिक ज्ञान असण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते कोणते प्राथमिक ज्ञान पाहिजे, या विषयावर आपली चर्चा झालेली आहे. तर पुढचा विषय आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत प्रणाम.